नमस्कार. तुम्ही बघत आहात गौरी हर क्रिएशन हा यूट्यूब चॅनेल. आजच्या भागात मी तुम्हाला शिकवणार आहे जय जय रघुवीर समर्थ ही मोत्याची पट्टी कशी करायची ते. त्यासाठी इथे मी 5 नंबरचे मणी घेतलेले आहेत, मोती रंगाचे, लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे. 40 नंबरचा तंगूस धागा, सुई आणि धागा कापण्यासाठी, कट करण्यासाठी कैची घेतलेली आहे. ओके, तर आजचं रघुवीर समर्थ हे नाव कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत. त्यामधलं जय हे नाव मी आधी एका व्हिडिओमध्ये शिकवले, तिथे ते तुम्ही शिकून ते नाव करा. आणि आज रघुवीर समर्थ हे आपण बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आजचा व्हिडिओ हा खूप सुंदर होणार आहे. तर आता आपण बघूया जय जय रघुवीर समर्थ, रघुवीर समर्थ हे नाव कसं करायचं ते. तर आजच्या भागात हे जय जय रघुवीर समर्थ कसं करायचं हे आज आपण आता शिकूया. त्यातील रघुवीर समर्थ हे आपण शिकणार आहोत. जय हा पाठ मी आधी शिकवलेला असल्यामुळे आजच्या भागात आपण बघूया की रघुवीर समर्थ कसं करायचं ते. तुम्ही ह्याला तोरण देखील म्हणू शकता. ओके, तर आता आपण बघूया रघुवीर समर्थ कसं करायचं. सुरुवातीला धाग्यामध्ये 4 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या इथून हा जो शेवटचा मणी आहे त्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. तुम्हाला जमत असेल तर 4ही मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर वरच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. तर हे 2 चौकोन करून घेतलेले आहेत. आपल्याला एकूण असेच 11 चौकोन करायचे आहेत. हे 2 चौकोन झालेत, उरलेले 9 चौकोन करून घेऊया आणि एक अशी सलग पट्टी तयार होईल म्हणजे 11 चौकोनांची. तर हीच पट्टी तयार करून घेऊया. तर हे 11 चौकोन मी करून घेतलेले आहेत. 11 चौकोनाची ही लाईन झालेली आहे. ही प्रत्येक चौकोन करताना डबल धागा फिरवून घ्या म्हणजे ते घट्ट बसेल. आता हा जो कॉर्नरचा मणी आहे इथून सुई धागा बाहेर काढला आहे आणि धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी ओवून घेतलेत. आता ह्याच एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि 1 2 3 4 मण्यांमधून परत खाली सुई धागा घेऊन यायचा आहे. त्यानंतर परत धाग्यामध्ये 1 मोती रंगाचा मणी, 1 लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आपण ह्या बाजूच्या लाईन्स करतोय आणि मी तुम्हाला थेट आता रघुवीर समर्थ हे शिकवणार आहे. त्यानंतर परत 1 मोती रंगाचा मणी आणि 1 लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे. परत ह्या 1 2 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. जय जय हे नाव सुरुवातीला मी आधी शिकवलेलं आहे, तिथे तुम्ही ते बघून करा. आणि आज आपण फक्त रघुवीर समर्थ हे बघणार आहोत. ओके, आता खालच्या एका मोती रंगाच्या मणीतूनही सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता हे एकूण 1 2 3 चौकोन झाले. तर हे जे लाल कॉर्नरचे आपण घेतले ते एकूण 8 करायचे आहेत. हे 2 झाले, 1 आणि 2, उरलेले 6 जे चौकोन आहेत ते उरलेले करून घेऊया. 1 मोती रंगाचा मणी, 1 लाल मणी घालून उरलेले 6 चौकोन करून घेऊया. आता हे 8 चौकोन मी करून घेतलेले आहेत. आता शेवटचे जे 2 राहिलेले आहेत ते पूर्ण दोन्ही मोती रंगाच्या मणीमध्ये करायचे. हा एक झाला. आता खालचा पण उरलेला आहे तो मोती रंगाच्या मणीमध्येच करायचा आहे. आता ह्या 2 लाईन्स झाल्यानंतर ही सुरुवातीची जी लाईन आहे तिथे डबल धागा फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतरच्या ज्या लाईन्स येतील तिथे डबल धागा फिरवून घेऊ नका. ओके, आता हा जो शेवटचा राऊंड आहे त्यातला कडेच्या मणीतून 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्याच मणीतून आणि पुढच्या एका मोती रंगाच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घेऊन हा मणी आणि पुढचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा.
त्यानंतर धाग्यामध्ये एक पिवळा मणी आणि एक लाल मणी, एक पिवळा मणी एक लाल मणी ओवून घ्यायचं आहे आणि ह्या मोती रंगाच्या मणीतून या लाल मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। ओके, तर असेच आपण राऊंड करून घ्यायचे। हा जो लाल मणी आहे तिथपर्यंत एक पिवळा मणी एक लाल मणी असे घालून या लाल मणीपर्यंत हे करून घ्यायचं आहे, एक पिवळा मणी एक लाल मणीचं, आणि शेवटचा राऊंड मोती रंगाच्या मण्यांमध्ये करायचा आहे। तर ही लाईन करून घेऊया। आता ही लाईन पूर्ण झाल्यानंतर 1 2 3 तीन लाईन झालेल्या आहेत। ही पूर्ण झाल्यानंतर ह्या एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे, 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। तर ही आता चौथी लाईन जी आहे ही पूर्ण मोती रंगाच्या मण्यांमध्येच करून घेऊया। आता हे चारही राऊंड झालेले आहेत, 1 2 3 4 चार राऊंड झाले। आता हा इकडून ह्या मणीतून सुई धागा बाहेर काढलेला आहे, इथे आता 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मणीतून आणि खालच्या एका मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे। इथे आता परत 2 मणी ओवून घ्यायचे आणि खालचा एक मोती रंगाच्या मणीमधला राऊंड पूर्ण करायचा आहे। ही जी लाईन आपण केली ती सुद्धा 2-2 मोती रंगाचे मणी घालूनच केलेली आहे। इकडचा राऊंड झाला, इथे आता 2 मोती रंगाचे मणी घालून हा खालचा चौकोन पूर्ण करूया। हा दुसरा चौकोन झाल्यानंतर परत धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 तीन मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। आता इथे परत 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 तीन मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हा एक मोती रंगाचा राऊंड झाला। अजून खाली 2 मोती रंगाचे चौकोन करायचे, तर खालचे 2 चौकोन करून घेऊया। हा लाल मणीचा एक चौकोन झाल्यानंतर खाली 2 चौकोन तयार करून घ्यायचे आहेत। हा आपण केला आणि खालचे उरलेले 2 मी सांगितले होते, तर 2 न करता एकच चौकोन करायचा आहे। म्हणजे हा बघा, हे लाल मण्यांचं झाल्यानंतर खाली मोती रंगाचे 2 चौकोन करायचे। तिसऱ्या चौकोनाला एक मोती रंगाचा मणी एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 तीन मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। त्यानंतर परत धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 तीन मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। ओके, तर आता हा जो खालचा राऊंड जो आहे तो 2-2 मोती रंगाचे मणी घालून कंप्लीट करायचा आहे। खालचे चौकोन पूर्ण करून घ्यायचे। ही लाईन पूर्ण करून घेतलेली आहे। 1 2 3 4 5 आता आपली 6वी लाईन चालू आहे। ओके, आता ह्या एका कडेच्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे। धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे, याच एका मणीतून जिथून धागा निघाला होता त्या मणीतून आणि पुढच्या एका मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे। तर आता इथे प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि हा एक राऊंड झाला। उरलेले 3 राऊंड मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घ्यायचे। ओके, तर ते आपण करून घेऊया। 1 2 3 4 चार चौकोन झाल्यानंतर सुई धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 मोती रंगाचे मणी आणि पुढचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा। त्यानंतर परत सुई धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 लाल मणी पुढचा एक मोती रंगाचा मणी, 3 मण्यांमधून
सुई धागा बाहेर काढायचा. परत धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता इथे परत 2 मोती रंगाचे मणी, 1 2 2 मोती रंग आणि 1 लाल, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता एक मोती रंगाचा मणी आणि 1 लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3, 1 मोती रंगाचा मणी, लाल मणी आणि पुढचा मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. शेवटचा राऊंड हा इकडचा आणि शेवटचा राऊंड दोन्हीही मोती रंगाच्या मण्यांमध्येच करून घ्यायचा आहे. तो आपण करून घेऊया. इकडचा आणि शेवटचा राऊंड मोती रंगामध्ये. आता ही लाईन पूर्ण झाली. 1 2 3 4 5 6, आता ही 7वी लाईन चालू आहे. तर इथे आता 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो मणी आहे इथून धागा निघालेला आहे त्याच मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि खाली सुद्धा 2 मोती रंगाचे मणी घेऊन इकडचा राऊंड पूर्ण करायचा आहे. हा दुसरा चौकोन पूर्ण करून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 2 लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि हा मोती रंगाचा मणी, हा लाल मणी आणि पुढचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता परत धाग्यामध्ये 1 मोती रंगाचा मणी, 1 लाल मणी, 2 मणी घेऊन लाल मणी, मोती मणी आणि त्याच्या एक पुढचा मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता परत धाग्यामध्ये 1 मोती मणी आणि 1 लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3, तीनही मोती रंगाच्या मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 मोती मणी आणि खालचा 1 लाल मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे. आता परत धाग्यामध्ये एक लाल मणी आणि 1 मोती मणी, 2 मणी ओवून घ्यायचे, 2 लाल मणी आणि खालचा 1 मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत धाग्यामध्ये 1 मोती मणी, लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे, लाल मणी, मोती मणी आणि खालचा 1 मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा. अशा प्रकारे. आता खालचे जे उरलेले आहेत हे खालचे जे 1 2 3 2 राऊंड जे उरलेले आहेत ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया. हे उरलेले खालचे 3 राऊंड करून घेतलेले आहेत.
एक मोती रंगाचा एक लाल रंगाचा असे हार चौकोन झाल्यानंतर 1 2 3 तीन राऊंड करायचे आहेत. ते करून घेतलेले आहेत. आता 1 2 3 4 5 6 7 8वी लाईन चालू आहे. आता ह्या एका कोपऱ्यातल्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी ओवून घेऊन जिथून धागा निघाला त्याच मणीतून आणि पुढच्या एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 1 2 3 तीन मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे 2 लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे. 1 2 3 2 मोती रंगाचे मणी, पुढचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता जे वरचे उरलेले राऊंड आहेत ते पूर्ण मोती रंगाच्या मणीमध्ये करून घ्यायचे. प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून राऊंड पूर्ण करायचं आहे ते ह्या चौकोनापर्यंत. ओके, ह्या चौकोनापर्यंत 2 मोती मणी घालून कंप्लीट करून घेऊया. आता हे मोती रंगाचा इथपर्यंत राऊंड झाल्यानंतर ह्या लाल मणीमधून सुई धागा निघालेला आहे. इथे आता एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा मोती मणी, हा लाल मणी आणि पुढचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता जे उरलेले वरचे 2 राऊंड आहेत ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया. उरलेले 2 चौकोन. आता हे वरचे उरलेले 2 चौकोन करून घेतलेले आहेत. इथे आपला हा र पूर्णपणे तयार झालेला आहे. रघुवीरमधला र इथे कंप्लीट झालेला आहे. ओके, हे 1 2 3 4 5 6 7 8 राऊंड झाले. 9वा राऊंड आपला चाललेला आहे. तर आता ह्या एका कॉर्नरच्या मणीतून सुई धागा बाहेर काढून 3 मणी ओवून घ्यायचे. इकडचा चौकोन पूर्ण करायचा आहे आणि खालचा पण 2 मणी घालून खालचा चौकोनही पूर्ण करून घेऊया. हे 2 चौकोन पूर्ण झाल्यानंतर ह्या लाल मणीमधून सुई धागा बाहेर निघालेला आहे. इथे आता एक मोती रंगाचा मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. 1 2 3 एक मोती रंगाचा मणी, एक लाल मणी आणि खालचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा. 1 2 3 तीन मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. इथे आता परत धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे परत धाग्यामध्ये एक मोती रंगाचा मणी, एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे. 1 2 3 तीन मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3
1 2 3 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. अशा 1 2 3 4 5 6 7 8 9 9 लाईन आपल्या झालेल्या आहेत. ही 10वी लाईन चालू आहे. आता ह्या एका कॉर्नरच्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 3 मणी ओवून घ्यायचे आहेत आणि ह्याच एका मणीतून आणि पुढच्या एका मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे परत धाग्यामध्ये 1 लाल मणी 1 मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 2 3 1 लाल मणी आणि पुढचे 2 मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे. लाल मणी मोती मणी आणि पुढचा मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 2 लाल मणी आणि पुढचा हे 2 मोती मणी आणि पुढचा 1 लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये 1 लाल मणी 1 मोती मणी 2 मणी ओवून घेऊन 1 2 3 2 लाल मणी पुढचा 1 मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा. परत धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मणी हा मोती मणी आणि पुढचा 1 लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर 1 लाल मणी 1 मोती मणी ओवून घ्यायचा आहे. 2 लाल मणी आणि पुढचा 1 लाल मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. इथे आता 1 मोती मणी आणि 1 लाल मणी 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 लाल मणी 1 मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे काय करायचं आहे, वरचे जे 2 चौकोन राहिलेले आहेत ते मोती रंगाच्या मणीमध्ये 2 2 मोती मणी घालून पूर्ण करून घ्यायचे आहेत उरलेले वरचे 2 चौकोन. आता ही आपली 11वी लाईन चालू आहे. ह्या 10 लाईन झालेल्या आहेत, 11वी लाईन चालू आहे. ओके, हे 2 चौकोन करून घेतले. त्यानंतर ह्या एका मणीतून सुई धागा बाहेर काढलेला आहे. धाग्यामध्ये 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एकाच मणीतून आणि खालच्या एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचे. इकडचा चौकोन हे जसे 2 चौकोन केलेत तसे इकडचे हे 2 चौकोन करून घेऊया. वरचे मोती रंगाचे 2 चौकोन झाल्यानंतर लाल मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 1 मोती मणी 1 लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि हा मोती मणी लाल मणी आणि मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. नंतर धाग्यामध्ये 1 लाल मणी 1 मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि 2 मोती मणी आणि खालचा 1 लाल मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि हा मोती मणी हे 2 लाल मणी आणि हा खालचा मोती मणी
3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 मोती मणी आणि खालचा एक लाल मणी, 1 2 3 2 मोती मणी आणि खालचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. दोन मोती मणी आणि खालचा एक लाल मणी. आता धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती मणी, त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि 2 मोती मणी आणि खालचा एक मोती मणी, 1 2 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा. नंतर धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 मोती मणी आणि खालचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता इथे परत एक मोती मणी, एक लाल मणी, एक मोती मणी, एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 एक मोती मणी, एक लाल मणी आणि खालचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. शेवटचा राऊंड हा मोती मण्यांचाच असतो, त्यामुळे इथे 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि खालचा राऊंड कंप्लीट करायचा. 1 2 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. हा शेवटचा राऊंड झाल्यानंतर ह्या मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मणीतून आणि पुढच्या एका लाल मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे, एक मोती मणी, एक लाल मणी आणि 1 2 3 एक मोती मणी, लाल मणी आणि मोती मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मोती मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक मोती मणी आणि एक लाल मणी, एक मोती मणी आणि एक लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 2 मोती मणी आणि एक लाल मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. इथे परत एक मोती मणी, एक लाल मणी, ओके, एक मोती मणी आणि एक लाल मणी घेऊन एक मोती लाल आणि पुढचा एक मोती मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता ही लाईन पूर्ण अशीच करून घेऊया. एक मोती मणी आणि एक लाल मणी घालून हा जो लाल मणी आहे तिथपर्यंत हे वाढवत न्यायचं आहे, एक मोती मणी एक लाल मणी घालून. तर ही लाईन पूर्ण करूया. आता एक मोती मणी एक लाल मणी घालून ही लाईन पूर्ण केलेली आहे. आता वरचे जे 2 चौकोन आहेत ते मोती रंगाच्या मणीमध्येच करून घ्यायचे. हे वरचे 2 इकडचे चौकोन मोती मणीमध्ये करून घेऊया आणि त्याची जी नेक्स्ट लाईन येईल ही किती झालेत आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, ओके.
आणि 12वी जी लाईन येईल तिकडचे पण वरचे जे दोन मोती रंगाच्या मणीमध्ये चौकोन आहेत दोन, तेही करून घेऊया आणि हेही करून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं ते. वरचे दोन चौकोन झाल्यानंतर लाल मणीतून सुई धागा काढल्यानंतर एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि मोती मणी, लाल मणी आणि खालचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता खालची लाईन आपल्याला कशी करायची आहे तर प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण करायची आहे ह्या मणीपर्यंत. खालचा लाल हा इकडचा मणी हा नाही घ्यायचा. 1 2 3 4, 1 2 3 4, 4 मण्यांचे इथे 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण करून घेऊया ह्या मणीपर्यंत. मोती रंगाच्या मणीमध्ये हे 1 2 3 4 4 राऊंड झाल्यानंतर लाल मणीतून सुई धागा बाहेर आलेला आहे. इथे आता एक लाल मणी, एक मोती मणी ओवून घ्यायचे आहे आणि मोती मणी, लाल मणी, मोती मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. नंतर धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि लाल मणी, मोती मणी आणि हा लाल मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे परत एक लाल मणी आणि एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे. हा राऊंड झाल्यानंतर इथे लाल मणी आणि मोती मणी न घेता एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. ओके, आणि हा मोती, लाल आणि मोती मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे अशा प्रकारे. आता खालचा राऊंड हा मोती मण्यांमध्ये करून घ्यायचा आहे. 2 मोती मणी ओवून खालचा राऊंड पूर्ण करायचा आहे. हा खालचा चौकोन पूर्ण झाल्यानंतर एका या मणीतून धागा बाहेर काढून इथे 3 मणी ओवून घ्यायचे आणि या एकाच मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता हा खालचा एक चौकोन झाला. असेच एकूण आपल्याला 5 चौकोन करायचे आहेत मोती रंगाच्या मण्यांमध्ये. हा एक झाला. उरलेले 4 मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया. ही 14वी लाईन चालू आहे. प्रत्येक वेळेला लाईन काउंट करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल कुठे चुकलं वगैरे तर. ओके, तर हे एक चौकोन झाला आहे. उरलेले 4 करून घेऊया. हा घू इथे कंप्लीट झालेला आहे. र केला, घू केला. आता आपण वी हा शब्द शिकणार आहोत. तर हे एक झालं. उरलेले 4 चौकोन करून घेऊया. हे एकूण 5 चौकोन तयार करून घेतलेत. आता धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा आणि ह्या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घेतलेला आहे. ओके, हा इकडचा चौकोन झाला. आता जे वरचे जे चौकोन आहेत 2, हे 2 चौकोन मोती रंगाच्या मण्यांमध्ये करूया आणि इकडचा जो चौकोन आहे तिथे एक मोती मणी, एक लाल मणी घालून इकडचा करूया आणि वरचे 2 मोती रंगाच्या मण्यांमध्ये हे करून घेऊया. ओके, मी आता हे दाखवत नाही ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे इकडचे 2 मोती रंगाचे, हा एक मोती, एक लाल आणि वरचे नेहमीप्रमाणे मोती रंगाचे. तर ही लाईन पूर्ण करूया. ही लाईन मी पूर्ण करून घेतलेली आहे. इकडचे हे मोती मणी आणि लाल मणी आणि सगळं करून इकडचं देखील 2 चौकोन करून घेतलेले आहेत. आता या लाल मणीतून धागा निघाला आहे. इथे एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचं आहे आणि या मोती, लाल आणि मोती 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता खालच्या राऊंडमध्ये धाग्यामध्ये 2
लाल रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि इकडचा चौकोन पूर्ण करायचा आहे। 1 2 3 2 मोती मणी, 1 लाल मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हा इथे माझा धागा संपला आहे, तो जॉईंट करून घेते। तोपर्यंत तुम्ही हा राऊंड कंप्लीट करून घ्या 2 लाल मणी घालून। त्यानंतर धाग्यामध्ये 1 लाल मणी, 1 मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि हे 2 लाल मणी आणि खालचा 1 मोती मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। त्यानंतर इथे धाग्यामध्ये 1 मोती मणी, 1 लाल मणी, 2 मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मोती आणि खालचा 1 मोती मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। इथे धागा ओढताना जरा माझ्याकडून तो नीट खेचला जात नाही आहे, हाताला लागलेला असल्यामुळे, त्यामुळे जरा तुम्ही थोडं समजून घ्या। ह्या 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा संपूर्ण राऊंड आहे तो आता आपण मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया। प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण करून घेऊया। आता ही आपली 16वी लाईन चालू आहे। तर ह्या एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। इथे 3 मणी ओवून घ्यायचे आणि ह्या एका मणीतून आणि त्याच्या पुढच्या एका मणीतून सुई धागा बाहेर काढायचा आहे। हा इकडचा राऊंड पूर्ण होईल, बरोबर। असेच एकूण 3 राऊंड, हा राऊंड झाल्यानंतर 3 राऊंड पूर्ण करायचे, म्हणजे हा चौकोन धरून एकूण 4 चौकोन मोती रंगाच्या मणीमध्ये करून घ्यायचे। तर ही लाईन 4 चौकोनांची करून घेऊया। हे खालचे 4 चौकोन करून घेतलेले आहेत, 1 2 3 4। आता 5व्या लाईनला लाल मणीमधून सुई धागा निघाला आहे। इथे आता 1 मोती मणी आणि 1 लाल मणी ओवून घ्यायचा आणि 1 2 3 मोती मणी, लाल मणी आणि मोती मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता इथे 2 मोती मणी ओवून घ्यायचे, 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि ह्या 2 मोती मण्यांमधून आणि पुढच्या एका, त्यानंतर धाग्यामध्ये 1 मोती मणी, 1 लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि मोती, लाल आणि पुढचा 1 मोती मणी, 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे। नंतर धाग्यामध्ये 2 मोती रंगाचे मणी ओवून घ्यायचे आणि हे 2 मोती मणी आणि पुढचा 1 लाल मणी, 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे आणि पुढच्या राऊंडला इथे या राऊंडला जसं आपण हे वरचे 3 करतो नेहमीप्रमाणे तसंच करायचं आहे। 1 मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि 1 लाल मणी, 1 मोती मणी, 1 लाल मणी ओवून इकडची ही लाईन पूर्ण करायची आहे आणि वरचे जे 2 चौकोन आहेत 2, ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घ्यायचं आहे। तर ते उरलेलं करून घेऊया। इथे 1 मोती 1 लाल मणी घालून इकडचा आणि हे वरचे 2 जसे आहेत तसे इकडे करून घ्यायचे आणि जी 17वी लाईन येईल तिथे सुद्धा वरचे 2 चौकोन करून घेऊया। तर ही लाईन मी पूर्ण करून घेतली आहे 16वी। इथे 1 मोती मणी, लाल मणी घालून आणि 2 मोती रंगाचे चौकोन करून घेतलेले आहेत। ही 17वी लाईन चालू आहे। 17वीमध्ये पण मी तुम्हाला 2 वरचे करून घ्या म्हटलं होतं, तर 2 न करता एकच करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या ह्याला 1 मोती मणी आणि 1 लाल मणी ओवून घ्यायचं आहे। ओके, इकडचा जो आहे तो वरचा जो चौकोन आहे तो 2 मोती मण्यांचा करायचा आहे आणि दुसरा जो आहे तो मोती मणी आणि लाल मण्यांचा करायचा आहे। तर 1 मोती मणी, लाल मणी ओवून घेऊन 1 2 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे। तर हा 3 मण्यांमधून धागा बाहेर काढून घेऊया।
ओके, आता प्रत्येक ठिकाणी काय करायचं आहे तर एक मोती मणी एक लाल मणी घालून ही लाईन पूर्ण करायची आहे. प्रत्येक ठिकाणी एक मोती मणी आणि एक लाल मणी घालून ही लाईन पूर्ण करायची आहे. शेवटचे जे 2 चौकोन येतील इकडचे ते 2 पांढऱ्या मोती मण्यांमध्येच करायचे आहेत आणि इथपर्यंत एक मोती मणी एक लाल मणी घालून ही लाईन पूर्ण करायची. ओके, शेवटचे 2 चौकोन मोती मणी मध्ये करायचे आहेत. तर ही लाईन पूर्ण करूया. मी हे दाखवत नाही आहे कारण व्हिडिओ खूपच उगाचच मोठा होईल म्हणून असंच सांगते. तर ही पूर्ण लाईन करून घेऊया एक मोती मणी एक लाल मणी घालून. एक मोती मणी आणि एक लाल मणी घालून ही लाईन पूर्ण केली आहे. शेवटचे जे 2 आहेत चौकोन ते मोती रंगाच्या मणीमध्येच केलेले आहेत. ओके, आता हा जो कॉर्नरचा मणी आहे इथून धागा बाहेर काढला आहे. इथे आता 3 मणी ओवून घेतले आणि ह्या एका मणीतून आणि पुढच्या एका मोती रंगाच्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे ही लाईन पूर्ण मोती रंगाच्या मण्यांमध्येच करायची आहे. प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण करून घेऊया ह्या लाल मणीपर्यंत. हा जो लाल मणी आहे इथपर्यंत 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण करूया. ही आपली 18वी लाईन चालू आहे. ओके, ही लाईन पूर्ण करूया. इथे हे 2-2 मोती कलरचे मणी घालून या लाल मणीपर्यंत ही लाईन पूर्ण करून घेतलेली आहे. या लाल मणीमधून धागा निघाला आहे. इथे आता आपल्याला एक मोती कलरचा मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि मोती मणी लाल मणी आणि पुढचा एक लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. हे 2-2 मणी घालून ही लाईन पूर्ण करून घेतलेली आहे. लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे आणि मोती लाल आणि पुढचा एक लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे आणि मोती लाल आणि मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. परत धाग्यामध्ये एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घेऊन हा लाल मणी आणि हा एक मोती मणी 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक लाल मणी आणि 2 मोती मणी ओवून घ्यायचे आणि हा लाल मणी आणि खालचा एक मोती मणी 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. नंतर एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घेऊन हा लाल मणी मोती मणी आणि खालचा एक लाल मणी 2 मण्यांमधून 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. हा लाल मणी खालचा एक मोती मणी आणि इथे एक लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक मोती मणी एक लाल मणी 2 मणी ओवून घेऊन मोती मणी लाल मणी आणि मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके, तर आता ही लाईन आहे ही पूर्ण अशीच करायची आपल्याला. एक मोती मणी आणि एक लाल मणी घालून ही जी लाल कलरची लाईन केली आपण तिथपर्यंत ही लाईन करून घ्यायची आहे एक मोती मणी आणि एक लाल मणी घालून. ओके, त्यानंतर खालचे जे 2 चौकोन येतील ते मोती रंगाच्या मण्यांमध्येच करायचे. तर हे मोती मणी लाल मणी आणि खालचे 2 मोती मण्यांमध्ये तर ही लाईन पूर्ण करून घेऊया. ही लाईन मी पूर्ण करून घेतली आहे एक मोती मणी आणि एक लाल मणी घालून आणि शेवटचे 2 जे चौकोन आहेत ते मोती मण्यांमध्ये केलेले आहेत. ओके, आता आपली कितवी लाईन चालू आहे तर आपण ते आता काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आता आपली 20वी लाईन चालू आहे. ओके, तर इथे ह्या एका मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे नेहमीप्रमाणेच आणि 3 मणी ओवून घ्यायचे आहेत ह्या मणीमधून आणि पुढच्या एका मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे. आता इथे काय करायचं आहे तर
ही लाईन आहे ही पूर्ण मोती मण्यांमध्येच करायची आपल्याला. तर प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून इकडचे सगळे ह्या लाईनचे चौकोन करून घेऊया ते ह्या मणीपर्यंत, या लाल मणीपर्यंत. इकडे काय करायचं आहे तर एक मोती मणी आणि एक लाल मणी घालायचं आहे या लाईनला. इथपर्यंत आपण 2 मोती मणी घालून चौकोन पूर्ण करून घेऊया. इथे प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून ही लाईन पूर्ण केलेली आहे. लाल मणीमधून सुई धागा बाहेर काढून इथे आता एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा. मोती मणी, लाल मणी आणि पुढचा एक लाल मणी, 2 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. आणि वरचे जे चौकोन आहेत 2 ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घ्यायचे आहेत. आणि नंतर 21वी जी लाईन येईल तिथे सुद्धा वरचे 2 चौकोन करून घ्यायचे आहेत. इथे आपला हा वी कंप्लीट झालेला आहे. तर हे उरलेलं बाकीचं करून घेऊया. ही आता आपली 21वी लाईन चालू आहे. वरचे 2 चौकोन करून घेतलेले आहेत. आता धाग्यामध्ये एक मोती मणी आणि एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. आणि मोती मणी, लाल मणी आणि मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता जे खालचे येणारे 2 चौकोन आहेत ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेऊया. हे 2 चौकोन मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घेतल्यानंतर धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. आणि या तीनही 1, 2, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके. आता जे खालची लाईन येईल ती 2 मोती मण्यांमध्ये करून घ्यायची आहे. आणि 22वी लाईनचे 1, 2, 3, 4 चौकोन मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घ्यायचे. ही लाईनही मोती रंगाच्या मण्यांमध्ये करायची. नेक्स्टवाली जी 22वी येईल ती सुद्धा 4 चौकोन म्हणजे 1, 2, 3, 4 मोती रंगाच्या मण्यांमध्ये करून घ्यायचे. तर ते करून घेऊया. 1, 2, 3, 4 खालचे 4 चौकोन करून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे. ही आपली 22वी लाईन चालू आहे. 2 लाल मणी ओवून घेतले. आता हे 2 मोती मणी, पुढचा एक लाल मणी, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा. आता जे पुढचे वरचे जे 2 चौकोन आहेत इकडचे ते मोती रंगाच्या मणीमध्ये करून घेऊया. उरलेले 3 चौकोन 1, 2, 3 चौकोन मोती रंगाच्या मणीमध्ये करून घेऊया. हे 3 चौकोन करून घेतलेत. 1, 2, 3 मोती रंगाचे मणी घालून. आता ह्या लाल मणीमधून धागा निघाला. इथे आता एक मोती मणी, एक लाल मणी घालून 1, 2, 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता जे वरचे 2 चौकोन आहेत ते मोती रंगाच्या मणीमध्ये करून घ्यायचे वरचे. आणि जी 23वी लाईन येईल ती वरचे तिकडचंही 2 ते चौकोन आहेत 2 तेही करून घेऊया. मग पुढे बघूया काय करायचं ते. 22व्या लाईनचे वरचे 2 चौकोन करून घेतले आणि 23व्या लाईनचे सुद्धा वरचे 2 चौकोन करून घेतलेले आहेत. इथे आता लाल मणीमधून सुई धागा बाहेर निघाला आहे. इथे आता 2 लाल मणी ओवून घ्यायचेत आणि मोती लाल आणि मोती मणी 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा आहे. त्यानंतर धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घ्यायचा आहे. लाल, मोती आणि लाल 3 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा. आता धाग्यामध्ये एक मोती मणी, एक लाल मणी ओवून घेऊन लाल मणी, मोती मणी आणि मोती मणी, 2 मोती मणी आणि खालचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 2 मोती मणी आणि खालचा एक लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 2 मोती मणी आणि खालचा एक लाल मणी. त्यानंतर धाग्यामध्ये एक लाल मणी, एक मोती मणी ओवून घ्यायचा आहे. 2 लाल मणी आणि खालचा एक मोती मणी
3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता धाग्यामध्ये एक मोती कलरचा मणी, एक लाल मणी ओवून घेऊन लाल मोती आणि खालचा एक मोती मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. ओके, इथपर्यंत झालं. आता उरलेले खालचे जे 3 चौकोन आहेत ते मोती रंगाच्या मणीमध्ये करून घेऊया आणि ह्याच्यानंतर जी लाईन येईल तिकडचे खालचे हे 2 चौकोन करून घेऊया. आता इकडचे हे 1 2 3 चौकोन करून घेतलेले आहेत आणि 24व्या लाईनची खालचे जे 2 चौकोन आहेत ते पण करून घेतलेले आहेत. ही आपली 24वी लाईन चालू आहे. ओके, आता इथे 2 लाल मणी ओवून घ्यायचे आणि 1 2 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. 2 मोती मणी आणि 1 लाल मणी 3 मण्यांमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे. आता जे वरचे येतील सगळे ते मोती रंगाच्या मण्यांमध्ये येणार आहे. प्रत्येक ठिकाणी 2-2 मोती मणी घालून सगळे चौकोन पूर्ण करून घेऊया या लाल मणीपर्यंत. हे 2-2 मोती मणी घालून इथपर्यंत हे चौकोन करून घेतलेले आहेत. लाल मणीमधून धागा निघाला आहे. इथे एक मोती मणी लाल मणी ओवून घेऊन या मोती मणीमधून लाल मणीमधून आणि पुढच्या एका मोती मणीमधून सुई धागा बाहेर काढायचा आहे आणि वरचे जे चौकोन आहेत ते असेच सेम करायचे. 2 मोती मणी घालून वरचे 2 चौकोन पूर्ण करायचे आणि 25व्या लाईनचे पण वरचे 2 चौकोन पूर्ण करून घेऊया. इथे आता ही रघुवीर नावाची पट्टी तयार झाली आहे. इथपर्यंत हे वरचे 2 चौकोन पूर्ण करून घेतलेत. एक मोती मणी लाल मणी घालून वरचे 2 आणि इकडचे 2 चौकोन केलेले आहेत. आता ही जी पूर्ण लाईन आहे ती पूर्ण मोती रंगाच्या मण्यांमध्येच करायची आहे. इथे एक मोती मणी लाल मणी घालायचा नाही आहे. पूर्ण लाईन ही मोती मण्यांमध्येच करायची आहे. तर आपलं हे इथपर्यंत 25 लाईन बघा, आपण काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 लाईनपर्यंत रघुवीर हे नाव आपलं झालेलं आहे आणि असे उभे आहेत ते 11 लाईन आहेत, म्हणजे 11 चौकोन आहेत. ओके, तर हे तुम्ही नीट काउंट करून मग पट्टी व्यवस्थित करा, म्हणजे कुठे चुकलं आहे कुठे नाही ते समजेल. आता हे रघुवीर समर्थ हे नाव आपण पार्टमध्ये करणार आहोत. पार्ट 1मध्ये हे रघुवीर शिकवलं आहे. पार्ट 2मध्ये आपण समर्थ बघूया, कारण सलग शिकवलं तर खूप मोठा असा व्हिडिओ होईल, कंटाळवाणा वाटायला नको, म्हणून सेकंड पार्टमध्ये आपण बघूया समर्थ नाव हे कसं करायचं. तोपर्यंत तुम्ही हे रघुवीर नाव करून बघा, जमतंय का.